खरोखर परमेश्वर पवित्र आहे. त्या आपल्या जिवंत देवाला मी विशेष करून धन्यवाद देत आपल्याच्या सहभागितेला सुरुवात करत आहे. खरंच परमेश्वर विशेष करून त्याची इच्छा, परमेश्वर खरोखर आपल्याला विशेष करून त्याचे प्रगटीकरण, परमेश्वर आपल्याला खरोखर विशेष करून त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवाकरता असणाऱ्या सर्व आपल्याला मार्गदर्शन परमेश्वर विशेष करून पुरवत आहे. म्हणून मी खरोखर परमेश्वर आज धन्यवाद देत या सहभागितेला सुरुवात करत आपल्यामध्ये. परमेश्वर खरोखर इतका चांगला आहे, परमेश्वर खरोखर इतका महान आहे की खरोखर विशेष करून त्याची दया, त्याची कृपा तो आपल्यावर करत राहत आहे. आणि आज आपल्याला परत परमेश्वराने त्याच्या महिमेकरता एकत्र केले एका नवीन विषयासोबत. आणि त्या विषयाला खरोखर मी परमेश्वरामध्ये विशेष करून स्वर्गीय पित्याच्या कृपेने आज आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे. परमेश्वरामध्ये खरोखर हे आपल्या प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे की परमेश्वराने सांगून ठेवलेलं आहे की जसं इतरांनी तुझ्याशी वागावं अशी तुझी इच्छा आहे, तसं तू स्वतः पहिल्यांदा त्यांच्यासोबत वाग. जसं माणसांनी तुझ्यासोबत वागावं अशी तुझी इच्छा आहे, तसं तू पहिल्यांदा त्यांच्यासोबत वागायला सुरुवात कर. लोकऋत शुभवर्तमान 6 अध्याय 31 वचन परमेश्वराच्या महिमेसाठी मी वाचत आहे. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. वचन सांगतं की लोकांनी, परमेश्वराचं वचन सांगतं लोकांनी जसं माझ्याशी वागावं अशी माझी इच्छा असेल तसं मी पहिल्यांदा लोकांशी वागलं पाहिजे, तसं मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत राहिलं, वागलं, बसलं, उठलं, बोललं पाहिजे. मला हे समजलं पाहिजे, मला हे माहीत असलं पाहिजे त्यांच्याकडून जसं मला वागणूक पाहिजे तशी वागणूक मी पहिल्यांदा त्यांना दिली पाहिजे. तशा प्रकारे मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत वागलं पाहिजे. आणि आपल्या प्रत्येकाला हे वचन गेल्या कित्येक वर्षापासून माहीत आहे. काही लोकांना, काही विश्वासांना आज पहिल्यांदा हे वचन माहीत झालं असेल, काही विश्वासाने आज हे वचन पहिल्यांदा ऐकलं असेल. परमेश्वराला त्यांच्याकरता धन्यवाद. आणि ज्यांनी आतापर्यंत बहुत वेळा हे वचन ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, याबद्दलचे संदेश समजून घेतलेले आहेत, ऐकलेले आहेत, त्या संदेशांकरता मी परमेश्वराला धन्यवाद देत आज तो संदेश आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहे की जो संदेश आपल्याला परमेश्वराचा आत्मा सांगत आहे, लोकांनी जसं माझ्याशी वर्तन करावं अशी माझी इच्छा असते तसं मी पहिल्यांदा लोकांशी तसंच वागलं पाहिजे. आता इथं समजून घ्या, लोकांमध्ये आपण सुद्धा येतो, लोकांमध्ये आपला सुद्धा जीव येतो. लोक हा शब्द आला चा अर्थ आपण सुद्धा त्यामध्येच असतो. लोकचा अर्थ आपण त्यात नाही असं नाही, आपण सुद्धा लोकांमध्येच सामील, सहभागी, मोडलो जातो. आपण देखील त्यांच्यामधलेच एक असे गणलो जातो. मग आता आपल्याला समजून घेणं परमेश्वरामध्ये गरजेचं आहे की आपल्यासोबत देखील तेच घडवलं जातं, आपल्यासोबत देखील तेच घडत राहिलं जातं जसं आपण इतरांशी वागत राहतो. आपण स्वतःसोबत देखील तशाच प्रकारे वागायला चालू करतो ज्या प्रकारे आपण इतरांशी वागत राहतो. खूप परमेश्वरामध्ये ही गोष्ट आपण प्रत्येकाने व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला असं वाटतं की मी इतरांशी तसं वागत आहे, पण समजून घ्या, आज मी सगळ्यांना विनंती करतो की खरं तर तसं नाही आहे. मी इतरांशी जसं वागतो त्यावरून ठरतं की मी स्वतःशी कसं वागणार. काही लोकांना परमेश्वराच्या इच्छांना, परमेश्वराच्या आज्ञांना पाळणं थोडंसं कठीण जातं. काही विश्वासांना जरा परमेश्वराचं आज्ञापालन करणं थोडं कठीण जातं. आणि त्याचं कारण हे असतं की काही विश्वासी लोक इतरांशी वागताना फक्त कसंही वागतात आणि स्वतःसोबत मात्र चांगलं वागायचा प्रयत्न मनामध्ये आणतात. त्यांना असं वाटतं की इतरांना तुच्छ लेखलं तर चालतं, इतरांना किंमत कमी दिली तर चालते, इतरांना फक्त सन्मानाने वागवलं, त्यात काही ज्या ठराविक वर्गाच्या लोकांनाच सन्मानाची वागणूक दिली तर चालतं, असं काही विश्वासी लोकांचा गैरसमज असतो. पण लक्षात घ्या, ही भेदभाव करण्याची वृत्ती जी काही लोकांमध्ये असते, एकाच वर्गाला सन्मान देणं, दुसऱ्या प्रकारच्या वर्गांना सन्मान नाही देणं, गरिबांना तुच्छ लेखणं, श्रीमंतांना सन्मानित असं लेखणं, घरामध्ये सगळं काही व्यवस्थित असलं की परमेश्वराला धन्यवाद द्यायचं, इतरांच्या जीवनामध्ये साक्षीवर साक्ष परमेश्वर घडवत असला की परमेश्वराला धन्यवाद द्यायचा, आणि इतरांच्या जीवनामध्ये साक्ष होणं थांबलं, अडचणी यायला सुरुवात झाल्या
की परमेश्वरामध्ये लगेच काहीतरी आपण परमेश्वरावर एखादा दोषारोप लावून टाकायचा, परमेश्वराला काहीतरी नावं ठेवून टाकायचे, परमेश्वराच्या सेवकांना नावं ठेवून टाकायचे, परमेश्वराच्या मंडळीला नावं ठेवून टाकायचे. काही जण असं वागतात, काही जण असं वागायचा प्रयत्न करतात, पण हे समजून घेत नाहीत की इतरांशी आपण जसं वागतो तशाच प्रकारे आपण स्वतःला देखील वागवायला चालू करतो न कळतपणे, आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की मी तसंच वागत आहे स्वतःसोबत सुद्धा जसं मी इतरांना वागवतो. आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी हे ऐकलं असेल की इतरांनी आपल्याशी जसं वागावं तसं आपण परमेश्वरामध्ये त्यांच्याशी वागलं पाहिजे. बरोबर आहे, परमेश्वराचं वचन तसं सांगतं. परमेश्वराच्या वचनातून मला परमेश्वराने प्रगटीकरण हे दिलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकापर्यंत पोचव म्हणून पण सांगितलेलं आहे की आपल्याला स्वतःला परमेश्वरासमोर जर का खरोखर नम्र, शुद्ध, विश्वास परमेश्वरावर पूर्ण मनापासून ठेवून जर का जगायचं आहे तर आपल्या प्रत्येकाला खरोखर इतरांशी त्या प्रकारेच वागणं गरजेचं आहे ज्या प्रकारे आपण स्वतःला वागवू इच्छित असू. लक्षात घ्या, जर मला स्वतःला परमेश्वरासमोर शुद्ध राहणं गरजेचं आहे, परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना सांगितलं होतं, जा इस्रायल लोकांना आज्ञा कर, 3 दिवस उपवास करा, सर्वजण एकमेकाला शुद्ध करा, कारण परमेश्वर 3ऱ्या दिवशी तुमच्यामध्ये त्याची उपस्थिती करणार आहे, जा आणि हे करा. वचन सांगतं परमेश्वराचं की परमेश्वर शुद्ध लोकांमध्ये, शुद्ध अंतःकरणाच्या लोकांमध्ये, शुद्ध पद्धतीने वागणाऱ्या लोकांच्या मध्ये स्वतःची उपस्थिती करत होता, करत आहे आणि करत राहणार आहे. मग लक्षात घ्या, इतरांच्या बद्दल जर माझ्या अंतःकरणामध्ये अशुद्ध विचार असतील तर मी स्वतःसुद्धा अशुद्धतेने वागायला सुरुवात करतो, आणि हे आपल्याला आज परमेश्वराची इच्छा आहे की आपण समजून घेतलं पाहिजे. परमेश्वराची हीच आपल्या सगळ्यांसाठी आज इच्छा आहे की आपण सगळ्यांनी हे समजून घेणं खरोखर खूप गरजेचं आहे. जर इतरांसोबत मी शुद्धतेने वागू शकत नसेल तर मी स्वतःसोबत सुद्धा शुद्धतेने वागू शकत नाही. मी स्वतःला सुद्धा शुद्ध राखण्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. मी इतरांशी जर का प्रामाणिक राहू शकत नसेल तर मी स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहू शकत नाही. मी इतरांकरता 2 कामं चांगली करू शकत नसेल तर मी स्वतःसाठी सुद्धा 2 कामं चांगली करू शकत नाही. इतरांच्या घरातल्यांचा भार जर मला उचलायला नको वाटत असेल तर तीच सवय कालांतराने मला लागते की मी स्वतःच्या घरातल्यांचा सुद्धा भार उचलायला नको म्हणायला लागतो. आज आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये हे समजून घ्यायचं आहे, लोकऋषी वर्तमानामधलं वचन, की इतरांनी जसं आपल्याशी वागावं अशी आपली इच्छा आहे तसं आपण त्यांच्याशी वागावं. यातला पुढचा मुद्दा आहे या वचनामधला. ह्या वचनाचा दुसरा अर्थ परमेश्वराने यातलं प्रगटीकरण जे दिलेलं आहे ते हे आहे की आपण स्वतःला परमेश्वरामध्ये स्थिर राखण्यासाठी इतरांना परमेश्वरामध्ये स्थिर करायचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोक फक्त स्वतःवरच इतकं काम करतात, फक्त स्वतःसाठी संदेश इतके समजून घेतात, फक्त स्वतःसाठी वचन इतकं व्यवस्थित परमेश्वराचं वाचतात आणि इतरांना कधीही ते सांगायला जात नाहीत. इतरांना कधीही परमेश्वराच्या वचनाचा उलगडा करून द्यायचा प्रयत्न करत नाहीत. काही विश्वासीगण स्वतः बरोबर डॉट 8:45 वाजता, डॉट 9:30 वाजता मध्यस्थीसाठी हजर राहतात, म्हणजे राहतातच. पण थोडंसं त्यांना जर का सांगितलं की जे तुम्ही शिकत आहात परमेश्वराकडे कृपा मागून तुम्ही सुद्धा इतरांना समजावायला सांगायला चालू करा, तर कचरतात, तर म्हणायला चालू करतात की नको, आम्हाला जमेल न जमेल. वचन सांगतं पहिल्यांदा तू विश्वास ठेव की तुझ्याद्वारे सुद्धा परमेश्वर इतरांना सांगू शकतो, तुझ्याद्वारे सुद्धा परमेश्वराची इच्छा इतरांना कळवू शकतो. हा पहिल्यांदा पण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासी लोक हेच समजून घेत नाहीत. आपण स्वतःशी जसं वागलं पाहिजे, स्वतःला स्वतःसोबत आपण जसं वागवलं पाहिजे तसं स्वतःला आपल्याला वागवता येण्यासाठी आपण इतरांशी पहिल्यांदा तसं वागलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि विश्वास माझा परमेश्वरामध्ये हा अर्थ आतापर्यंत आपण पहिल्यांदाच पाहत असणार आहे. विश्वास ठेवा परमेश्वरामध्ये. आपली इच्छा असते की माझ्यासुद्धा जीवनामध्ये मला खरोखर महिन्याला लाखो रुपये मिळावेत, माझं वार्षिक उत्पन्न इतकं असावं की मला खरोखर कुठल्याही गोष्टी करता विचार करावा लागणार नाही, मला आर्थिक कर्ज नसावं, कर्जांचे हप्ते फेडण्याचं मला टेन्शन नसावं, माझ्या घरातल्या लोकांकडून मला अयोग्य प्रकारची वागणूक दिली जाऊ नये,
असं आपल्याला असं वाटत असतं की परमेश्वरामध्ये की काहीतरी ते माझ्याकडे सुद्धा यावं जे इतरांकडे आहे, आपल्याला असं वाटत असतं. पण लक्षात घ्या, हे जे आपल्या मनामध्ये आहे, असे जे विचार आपण करतो जे चुकीचे नाहीत, खरं तर त्या चुकीच्या नसलेल्या विचारांना, त्या बरोबर असणाऱ्या, त्या योग्य असणाऱ्या कल्पनांना आपल्या जीवनात आपण तेव्हा घडू देऊ शकतो परमेश्वराच्या कृपेने, जेव्हा आपण खरोखर इतरांच्या जीवनात लाखो रुपये परमेश्वराने द्यावेत म्हणून प्रयत्न करत असतो. जेव्हा खरोखर इतर जे परिवार आहेत की ज्या परिवारामध्ये घटस्फोटाचे केसेस चालू असतील, डिवोर्सच्या फाईल्स कोर्टामध्ये दाखल केलेल्या असतील इतरांच्या जीवनातल्या, त्यांच्याकरता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल ना की तेव्हा त्यांचा डिवोर्स होऊ देऊ नको, तेव्हा त्यांना घटस्फोट घेऊ देऊ नको, त्यांच्या डिवोर्सच्या फाईलचा परमेश्वर तू निकाल पॉझिटिव्ह लाव, त्या दोघांना वेगळं होऊ देऊ नको. त्यांच्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा परमेश्वर आपल्याला आपल्या परिवारामध्ये जर कुणी असं असेल की ज्यांचा डिवोर्स फाईल झाला आहे, की ज्यांची घटस्फोटाची केस चालू आहे, लक्षात घ्या, तेव्हा परमेश्वर आपल्या घरातल्यांसाठी ते काम करतो जे आपण इतरांसाठी मागितलेलं असतं. आपल्या घरातल्यांसाठी परमेश्वर तोपर्यंत काम करत राहत नाही आणि करणं पसंत करत नाही जेव्हा आपण आपण इतरांच्या घरातल्यांसाठी, आपण आपल्या विश्वासी भाऊ बहीण आईवडिला समान असणाऱ्यांसाठी काही त्याचा भार उचलायला नको म्हणतो, जे खरं तर आपल्या घरामध्ये आपल्याला इच्छा असते की घडावं. जे काही आपण इतरांच्या घरामध्ये पेरायचा प्रयत्न करतो, परमेश्वर त्याचं फळ आपल्या घरात सुद्धा देतो. म्हणून बघा, जुन्या काळातल्या लोकांनी, माणसाने, जुन्या वयस्कर लोकांनी सांगून ठेवलंय, लावायचं असेल एखाद्या फळाचं झाड तर शेजाऱ्याच्या अंगणात लाव, म्हणजे त्याची फळं तुझ्या अंगणात पडतील. आपण काय करतो, आपल्याच दारामध्ये, आपल्याच अंगणामध्ये एखादं झाड लावायचा प्रयत्न करतो, त्याला पूर्ण कापडाने बांधून टाकायचा प्रयत्न करतो, एक सुद्धा फळ शेजाऱ्याकडे पडणार नाही याच्यावर जास्त लक्ष देतो, याच्याकडे जास्त काळजी घेतो, आणि कालांतराने होतं असं, ना परमेश्वर त्या झाडाला जास्त नीट वाढू देत, ना त्या झाडाचं फळ आपण खाऊ शकतो, ना आपल्या त्या चांगल्या शेजाऱ्यांना देखील आपण खाऊ देऊ शकतो, ना स्वतःचा फायदा ना इतरांचा फायदा. त्यामुळे परमेश्वरामध्ये मी आज विशेष करून प्रत्येकाला, आता संदेश जास्त मोठा नसणार आहे पण ही गोष्ट प्रत्येकाला समजून घ्यावी म्हणून मी आज सांगत आहे की इतरांच्या घराकरता, इतरांच्या परिवाराकरता आपण जे करू, आपल्या परिवाराकरता, आपल्या घराकरता आणि आपल्या स्वतःकरता परमेश्वर ते तेव्हा करतो जेव्हा आपण त्यांच्यासाठी ते करायचा प्रयत्न करतो. समजून घ्या, परमेश्वराचे प्रत्येकच सेवक, मी फक्त माझं नाव घेत नाही, परमेश्वराचे प्रत्येकच सेवक मंडळीमध्ये रोजच ताजं आत्मिक अन्न देण्याचा प्रयत्न का करतात? रोजच परमेश्वरासमोर, रोजच परमेश्वराकडून परमेश्वराचे सेवकगण ताजं आत्मिक अन्न का मागत असतात? कालपासून गेले 3 दिवस एकच विषय आपण बघितला, गेले 3 दिवस आपण एक विषय बघितला, पण त्या 3ही दिवसामध्ये जो विषय आपण एकच विषय पाहिला, कुणीही मला सांगावं तुम्हाला त्या गोष्टी मी शिकवल्या का? उलट 3ही दिवसामध्ये रोज पुढचे मुद्दे मी तुम्हाला सांगत गेलो, परमेश्वराकडून असणारे रोज पुढचे मुद्दे मी तुम्हाला सांगत गेलो. मग असा प्रयत्न आम्ही का करतो की आपल्यापैकी प्रत्येकासाठी आम्हाला परमेश्वराकडनं प्रत्येकाचं आत्मिक पोट भरण्यासाठी, प्रत्येकाचा आत्मा पुरेपूर तृप्त करण्यासाठी आम्ही रोज नवीन संदेश आणायचा प्रयत्न का करतो परमेश्वराकडून? परमेश्वराला आम्ही रोज संदेश नव्याने का मागतो? कारण लक्षात घ्या, आम्हाला हे कळलंय, आम्ही जेवढं तुमच्याकरता करू तेवढं परमेश्वर आमच्याकरता करेल. आम्ही जर तुमच्याकरता काही करणार नाही तर परमेश्वर आमच्या घरामध्ये काही करणार नाही. आणि हेच तुम्हाला सुद्धा सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. आपल्या चर्चमधल्या विश्वासींकरता जर का आपण एकमेकाचे भार उचलणार नाही तर परमेश्वर तुमच्याकरता का, कशाला, काय काम करेल? वचनात आपण सिद्ध करून घेऊया. वचन वाचू आपण परमेश्वराच्या महिमेसाठी. परमेश्वराला धन्यवाद वचनाकरता. एस्तेरचं पुस्तक 3रा अध्याय, एस्तेरचं पुस्तक 3रा अध्याय. परमेश्वराला धन्यवाद. त्यामध्ये वचन क्रमांक 8, 9 आणि 10 आपल्या सर्वांकरता मी वाचत आहे. हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतातून
राहणाऱ्या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे. त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्याहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत, म्हणून त्यांना राहू देणं राजाच्या हिताचं नाही. राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी. राजभंडारातून जमा करण्यासाठी मी 10,000 किक्कार चांदी राजाच्या कारभारांच्या हाती देतो. तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहुद्यांचा शत्रू जो अगागी हामान बिन हम्मदाता ह्याला दिली आणि त्याने त्याच्यावर त्या मुद्रेने त्या अंगठीने शिक्कामोर्तब करून टाकलं. वचन सांगते घटना घडली होती, खरी सत्य घटना, की ज्यामध्ये हामान नावाच्या एका माणसाने संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्याचं ठरवलं होतं, नाश करण्याचं, त्यांना पूर्णपणे संपून टाकायची योजना आखली होती. आपला संदेश विषय हाच आहे, जे मी इतरांशी वागतो तेच मी स्वतःसोबत वागायला चालू करतो. त्याच प्रकारे मी स्वतःला सुद्धा वागवायला चालू करतो. इतरांसोबत मी चांगलं का वागणं गरजेचं आहे? कारण मी इतरांसोबत जर का चांगलं वागलो तरच मी स्वतःसोबत चांगलं वागू शकतो. मी इतरांसोबत जर का चांगलं वागणार नाही तर मी स्वतःला सुद्धा चांगलं वागवणार नाही. आणि जर मी स्वतःला चांगलं वागवणार नाही तर परमेश्वरासमोर स्वतःला घेऊन जाऊ शकणार नाही. मला स्वतःला परमेश्वरासमोर तेव्हाच नेता येतं जेव्हा मी स्वतःला परमेश्वराच्या आज्ञांच्या पालनाने प्रगट करतो. परमेश्वर कृपेने जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करत जेव्हा आपण स्वतःला परमेश्वरासमोर प्रगट करतो तेव्हाच परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो, त्याची उपस्थिती करतो, आपल्याला त्याच्या महिमेकरता उपयोग करतो, आपल्या जीवनामध्ये त्याची इच्छा पूर्ण करतो आणि आपल्याही गरजा परमेश्वर, आपल्याही इच्छा परमेश्वर पूर्ण करतो. तेव्हा जेव्हा आपण त्याचं आज्ञापालन करतो. विषयाला आपण स्टिकअप राहूया. हामान हा मर्दखाया बाबतीमध्ये, एस्तेरच्या बाबतीमध्ये आणि ज्या कुळाचे, ज्या वंशजाचे एस्तेर आणि मर्दखाय होते, एस्तेर आणि मर्दखाय ज्या कुळाचे, ज्या वंशजाचे होते, त्या वंशजाचा, त्या पूर्ण लोकांचा, त्या पूर्ण परमेश्वराच्या माणसांचा त्याला पूर्णपणे नाश करायची इच्छा होती. आणि वचन जर का आपण पुढे वाचत गेलो हा अध्याय आणि हे पुस्तक, एस्तेरचं पुस्तक, तर वचन सांगतं त्याच खांबावर, फाशीच्या त्याच खांबावर या हामानाला त्याच्या घरातल्या सगळ्या परिवारासह लटकवण्यात आलं. जो फाशीचा खांब त्याने मर्दखायासाठी व्यवस्थितपणे खास विशेष करून बांधून उभा करून घेतला होता. त्याची इच्छा होती की मर्दखाय मला सलाम केला पाहिजे. त्याची इच्छा होती की मर्दखाय माझ्यासमोर झुकला पाहिजे, मर्दखायने मला सलाम केला पाहिजे, मला नमस्कार केला पाहिजे, मला चांगलं म्हणलं पाहिजे. तो इतका मर्दखायावर जळत होता की मर्दखायावर जळता जळता त्याला हे विसरच पडला की मी जे काही त्याच्यासोबत करेन तेच माझ्या घरात सुद्धा घडेल, तेच माझ्या परिवारात सुद्धा घडेल. मी त्याच्या लोकांना मारायचा प्रयत्न करेल तर माझी सगळी माणसं मारले जातील. एस्तेरचं पुस्तक आपण जर का नीट वाचलं तर फक्त एकट्या हामानाला फाशीच्या खांबावर शिक्षा देण्यात आली नाही. एकटा हामान फक्त मारला गेला नाही, त्याचे लेकरं आणि त्याची बायको सुद्धा मारले गेले, काहीही त्यांचा मध्ये हात नसताना. ते कुठेही परमेश्वराचं वचन सांगत नाही, मी असं म्हणत नाही की ते नसतील इन्व्हॉल्ड, असतील, पण वचन सांगत नाही की ते ह्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. समजून घ्या आपण सगळेजण परमेश्वरामध्ये, आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेऊया की आपल्याला परमेश्वरामध्ये हे कळणं गरजेचं आहे की संदेश आपण मंडळीतल्या लोकांना एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी का सुरुवात केली गेली पाहिजे. वचन सांगतं परमेश्वराचं, पेत्र, पौल प्रत्येकच वेळेस लोकांपर्यंत जाऊन संदेश सांगत नव्हते. त्यांनी छोट्या 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 गटांचा समावेश चालू केला होता. दोघा तिघांना प्रभू येशू स्वतः आणि प्रभू येशूचं अनुकरण करत पेत्र स्वतः, पौल स्वतः लोकांकडे पाठवायचे आणि काय सांगायचे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना परमेश्वराच्या ज्ञानाविषयी शिकवा, परमेश्वराच्या इच्छा तुम्ही जाऊन त्यांना शिकवा. आम्ही प्रत्येकच वेळेस तिथपर्यंत येऊ शकू असं नाही. प्रेषित पौल प्रत्येकच वेळेस या गावास, त्या गावाला, त्या गावी, या गावी जाऊ शकत नव्हता. तुरुंगामध्ये त्याला भरपूर वर्ष ठेवलेलं असल्या कारणामुळे सुद्धा त्याला प्रत्येकच वेळेस जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे सुद्धा तो पत्र लिहून मंडळी करता कुणाच्या तरी हातामध्ये ती पत्र पाठवायचा आणि काय सांगायचा की तुमच्यापैकी कोणीतरी मंडळीला ही पत्र शिकवा, मंडळीमध्ये या पत्रांचं वाचन करून दाखवा, या पत्रामध्ये जी परमेश्वराने दिलेली वचनं आहेत त्यांचं पालन करायला मंडळीमध्ये कोणीतरी शिकवा. प्रत्येकच वेळेस पौल त्यांच्यासमोर जात नव्हता, प्रत्येकच वेळेस पेत्र त्यांच्या समोर जात नव्हता.
तसंच तुम्हाला आपल्या प्रत्येकाला हे समजून घेणं गरजेचं आहे की दाखले, दृष्टांत, स्वप्न आणि विशेष करून परमेश्वराचं वचन आपल्याला एकमेकाला समजावून सांगता यायला पाहिजे. आणि फक्त यायला पाहिजे असं नाही, आपण एकमेकाला सांगत सुद्धा राहिलं पाहिजे. आयुष्यात पहिल्यांदा आपल्यापैकी एका बहिणीकडनं आम्ही मेथीचे लाडू खाल्ले होते. ही गोष्ट वेगळी की जीवनात परत कधी खाल्लेच नाहीत, खाणार पण नाही, ती गोष्ट वेगळी. पण मला असं कळालं की ते मेथीचे लाडू खूप चांगले असतात, खूप उपयुक्त असतात शरीरासाठी, खूप गुणकारी असतात, खूप औषधी असतात असं मला कळलं. जर त्या बहिणीने आम्हाला ते लाडू दिलेच नसते आणि जर ते लाडू मी खाल्ल्यानंतर मला आवडले नसते, मी थोडा त्यांचा अभ्यास केला नसता की हे लाडू खावेत किंवा न खावेत, तर मला माझ्या जीवनात आत्तापर्यंत तरी कळलं असतं किंवा नसतं मला माहीत नाही की या प्रकारचे सुद्धा लाडू बनवतात. नाहीतर आम्हाला फक्त आत्तापर्यंत लाडू एकच माहीत होते, बुंदीचे, संपलं. बुंदी व्यतिरिक्त आम्हाला कुठले लाडू माहीतच नव्हते आत्तापर्यंत. कुठंतरी त्या ताईंनी मला त्या प्रकारचे लाडू आणि त्यांची ओळख करून दिल्यामुळे मला समजलं की असे पण लाडू असतात की जे बनवले जातात आणि जे भरपूर गुणकारी असतात, जे भरपूर आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात, आपल्या शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवायचा ते प्रयत्न करतात मेथीचे लाडू, असं मला त्यांनी सांगितल्यामुळे कळालं. तसं लक्षात घ्या, जे संदेश मी तुमच्यापर्यंत आणायचं काम करतो, जर मी तुमच्यापर्यंत ते संदेश आणलेच नाहीत तर थोडंसं विचार करून बघा, जे संदेश तुम्हाला आता कळत आहेत काय, ते संदेश मी जर तुम्हाला सांगायचं थांबवलं तर लगेच तुमच्यापर्यंत येणं चालू राहतील का? कुठंतरी आम्ही परमेश्वराचे सेवक ही गोष्ट खूप गंभीरपणे घेतो की विश्वासानं खरोखर परमेश्वरामध्ये ताजं अन्न खाऊ घालणं, आत्मिक अन्न, हे आमचं कर्तव्य आहे. कारण विश्वासानं फक्त परमेश्वरामध्ये आपल्याला स्थिर ठेवायचं नाही आहे, विश्वासानं परमेश्वरामध्ये वाढवायचं सुद्धा आहे. फक्त सेवकांचं काम एवढंच नाही की चर्च हॉल भरला गेला पाहिजे. सेवकांचं कर्तव्य हे सुद्धा आहे की चर्च हॉल ज्या विश्वासाने भरला जात आहे त्या विश्वासांना परमेश्वरामध्ये स्थिर करून त्यांना परमेश्वरामध्ये वाढवायचं. आणि हीच गोष्ट मंडळीमधल्या प्रत्येक विश्वासांनी समजून घेतली पाहिजे की आपल्याला फक्त संदेश ऐकायचं परमेश्वराने काम, जबाबदारी सोपवलेली नाही. जे संदेश आपण शिकतो, आज समजा एखादा भाऊ आपल्या ग्रुपवर हजर नसेल, एखादी बहीण, काही आईवडिला समान असणारे परमेश्वरामधले लोक, विश्वासीगण समजा आज ग्रुपवर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसतील, तर आपली परमेश्वरामध्ये ही जबाबदारी बनते की त्यांना आपण हे संदेश ऐकवायचा प्रयत्न केला पाहिजे, की त्यांच्यापर्यंत आपण हे संदेश पोहोचवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा खूप कमी मंडळी आहेत की ज्यामध्ये परमेश्वराच्या सेवकांना या कामाकरता विश्वासीगण हातभार लावतात. चटया अंथरणं, चर्च झाडून घेणं, खुर्च्या लावणं, डेकोरेशन करणं, साऊंड सिस्टीम सांभाळणं, या सगळ्या गोष्टी एखाद्याला पगार जर देऊन टाकला तर तो माणूस सुद्धा करू शकतो. पण त्यापेक्षा जास्त जबाबदारीचं काम आहे ते परमेश्वराची इच्छा आपण पुढं पास ऑन करत राहिलं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आपण पुढं 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 पोचवत राहिलं पाहिजे, पाठवत राहिली पाहिजे, पोचवत राहिली पाहिजे. आणि त्याच्यामुळे परमेश्वर आपल्या जीवनात सुद्धा तेच काम करतो की आपल्याला आणखी नवीन नवीन परमेश्वराच्या इच्छा परमेश्वर प्रगट करत राहतो. मला परमेश्वराचे संदेश का प्रगट परमेश्वर करतो? कारण तुम्हापर्यंत परमेश्वराच्या इच्छा पोहोचवण्यासाठी मी रोज तत्पर राहायचा प्रयत्न करतो, तयार स्वतःला ठेवायचा प्रयत्न करतो. मी असं खूप खास धडपडून, रडून, मोठमोठ्याने आकांत करून, आक्रोश करून, अकराळ विकराळ आवाजात परमेश्वरासमोर प्रार्थना करायला जात नाही. देवा मला संदेश सांग, देवा मला संदेश सांग, संदेश विषय दे मला परमेश्वरा, मी काय संदेश सांगू मला माहीत नाही परमेश्वरा. मला गरज पडत नाही यासाठी, कारण मला परमेश्वराने ती कृपा देऊन टाकली आहे. देऊन टाकली मला परमेश्वराने ती कृपा की संदेश सांगण्या अगोदर कितीतरी तास परमेश्वर मला संदेशाकरता विषय देऊन टाकतो. का देऊन टाकतो? कारण परमेश्वराने मला पारखलंय आणि आता परमेश्वर मला विश्वासाच्या योग्य गणून उभं केलं त्याच्या कार्यासाठी, की ज्यामुळे परमेश्वर मला इन ॲडव्हान्स, आगाऊ परमेश्वर मला त्याचे संदेश देऊन ठेवतो. त्या संदेशांना मी व्यवस्थित परमेश्वर कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. हे पाहिलंय परमेश्वराने.
त्या संदेशाने मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगायचं काम करतो, हे पाहिले परमेश्वराने. त्या संदेशाच्या बदल्यामध्ये तुमच्याकडनं दुसरी कुठली मी अपेक्षा करत नाही. का करतो? आणि म्हणून सॉरी मी एक गोष्ट बोलणार आहे, पण जी खरोखर खूप गरजेचं आहे बोलणं, आणि ही खरंच ही गोष्ट खरी आहे म्हणून बोलतो. यामुळे सेवकांचं जीवन आणि विश्वासांचं जीवन इतकं फरक असतो. सेवकांच्या जीवनामध्ये आणि विश्वासांच्या जीवनामध्ये इतकी तफावत का असते, इतका फरक का असतो? का सेवकांना सैतान हरवू शकत नाही? का सेवकांना परमेश्वरामध्ये सैतान परमेश्वरापासून दूर नेऊ शकत नाही? याचं कारण हेच आहे की सेवकन विशेष करून आहे ना, परमेश्वराची इच्छा पुढे पास ऑन करण्याकरता जास्त स्वतःला तयार ठेवत राहतात. वन टाइम म्हणत नाहीत, देवा आम्ही तुझ्या आता सेवा करत राहणार. लक्षात ठेवतात सेवा करायची आहे, आता संदेश संपला म्हणजे काम संपला असं. ग्रुपवर चेक करून बघा, येणाऱ्या शब्बा दिवसाचा संदेश मी ग्रुपवर कधी शेअर केलाय. सोमवारी 7-7 दिवस अगोदर मी तुम्हाला विषय सांगून टाकत असतो, येणाऱ्या शब्बा दिवशी विषय कोणता असणार आहे. हे कशावरनं कळतं की मी तयारी करत असतो. परमेश्वरा मला संदेश सांगायचे आहेत ना, धन्यवाद तुला, मला ते तू पाचारण दिलं, ते सौभाग्य दिलं मला परमेश्वरा की तुझी इच्छा लोकांपर्यंत कळवायचं. धन्यवाद परमेश्वरा त्याकरता. आता माझी परमेश्वर प्रार्थना आहे, मला आणखी एक नवीन विषय दे. दावीद राजाला जागा शोधायची गरज पडत नव्हती. तो आज जिथं त्याच्या परमेश्वरामध्ये वडिलांनी त्याला दिलेल्या मेंढरांना घेऊन जायचा, त्या मेंढरांनी आज तिथलं कुरणातलं गवत चरलं की उद्या त्याला कुठं जाऊ हा प्रश्न पडत नव्हता. तो असंच त्यांना रोज एका ठिकाणी घेऊन जायचा. आणि त्याच्याकरता परमेश्वर तिथं गवत, खरं तर त्याच्या मेंढरांकरता, त्याच्या वडिलांच्या मेंढरांकरता परमेश्वर तिथं गवत, आणि ते सुद्धा ताजं गवत उपलब्ध करून देत राहायचा परमेश्वर. त्याला कधीही असा प्रश्न पडत नसणार आहे आता कुठे घेऊन जाऊ. का प्रश्न पडत नव्हता? कारण दावीद राजा रोजच परमेश्वराच्या द्वारे त्याच्या वडिलांना जी मेंढरं दिली गेली होती, त्या मेंढरांना रोजच तो चारा खाऊ घालायला घेऊन जायला तयार असायचा, कंटाळत नसायचा, मनापासून तयार असायचा, वैतागत नसायचा. हेच तुम्हाला आणि मला परमेश्वरामध्ये समजून घ्यायचं आहे. वाचवा पण आणखी एकदा, लोककृत शुभवर्तमान 6वा अध्याय वचन क्रमांक 31. लूक 6वा अध्याय 31 वचन. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे तसं पहिल्यांदा तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. परमेश्वराने जसं आपल्याशी वागावं अशी आपली इच्छा आहे, तसं पहिल्यांदा आपण परमेश्वरासाठी काही करतोय का हे आपल्याला कळायला पाहिजे. आपली इच्छा काय असते? आमच्या घरच्यांना तार. इतरांच्या घरच्यासाठी तू काय करतोयस? इतरांच्या घरातल्या लोकांना परमेश्वराने तारावं, इतरांच्या घरातल्या लोकांना परमेश्वर कळावा, इतरांच्या घरातले लोक परमेश्वराला स्वीकार करावे, इतरांच्या घरातल्या लोकांनी परमेश्वरामध्ये चर्चला यावं, म्हणून तू काय करतोयस? आमच्या घरामध्ये अमुक व्यक्तीला परमेश्वर माहीत असून सुद्धा आमच्या घरातली व्यक्ती परमेश्वरापासून लांब गेली. मी तुला बोलत नाही कारण ग्रुपवर भरपूर जण असे आहेत, नाव घेत नव्हतं मी कारण रेकॉर्डिंग चालू आहे. आमच्या घरातली व्यक्ती परमेश्वरापासून दूर गेलाय, मग त्याला परमेश्वराकडे परत का आणत नाहीये? ठीक आहे, पण असं फक्त तुझ्याच घरामध्ये घडलेलं आहे का? काय फक्त तुझेच आई वडील, काय फक्त तुझीच बहीण, काय फक्त तुझाच भाऊ, काय फक्त तुझीच पत्नी किंवा फक्त तुझाच पती परमेश्वरापासून लांब गेलाय का? काय फक्त तुझीच भाऊजाई, तुझाच ननंद, तुझाच भाऊजी, तुझा दीर, तुझा मेहुणा, फक्त एवढेच लोक परमेश्वरापासून लांब गेलेत का? इतरांच्या घरामध्ये ही अवस्था नाहीये का? मग माझं कर्तव्य परमेश्वरामध्ये जे इतरांच्या घराकरता मी जास्त व्यवस्थित करून मागेन, तेव्हा परमेश्वर माझ्या घरामध्ये देखील मला तेच फळ खायला देईल. इतरांच्या घरामध्ये आपण ज्यावेळेस प्रकाश परमेश्वरा पडू दे ही प्रार्थना करतो ना, तेव्हा परमेश्वर आपल्या सुद्धा घराला प्रकाशाने झळकवतो, प्रकाशाने पूर्ण एकदम प्रकाशित करतो. सगळं काही आपल्याला स्पष्ट दिसायला तेव्हा चालू होतं जेव्हा आपण फक्त स्वतःच्याच घरच्या पुरतं प्रार्थना करत मागत राहत नाही. म्हणतात लोक स्पष्टपणे, मी उपवास केलोय का? माझा पती माझ्याकडे येईना म्हणे. माझा पती माझ्याकडं समजून घेत नाहीत की उपवास एकट्याने करायचे नसतात. सेवक लोकांव्यतिरिक्त बायबलमध्ये जर का आपण वाचलं, सेवक लोकांच्या जर आपण बायबलमध्ये वाचलं तर सेवकगणा व्यतिरिक्त विश्वासी गण कधीही एकट्याने उपवास करत नव्हते. इव्हन काही सेवक सुद्धा परमेश्वरामध्ये विश्वासांसोबत उपवास करत होते. विश्वास ही एकट्याने करायची गोष्ट नाहीये. वी मस्ट हॅव टू डू इट कंबाईन.
एकत्रितपणे आपण उपवास केले पाहिजेत. बिनधास्त सांगतात काय, आम्ही 40 दिवस उपवास केलेले आहेत. आणि कधी जवळजवळ 15-20 उपवास संपून गेल्यानंतर सांगतात. अडचण कसं येणार नाही मग? दुष्टात्मे, दुरात्मे, अशुद्धात्मे कसं काय तुम्हाला परस्पर नडणार नाहीत? यहूदा इस्करियोत प्रभू येशूला न सांगता गेला, पेत्राला न सांगता गेला. जे करायचं होतं ते प्रभू येशूला न सांगता करायला गेला. जे केला ते पेत्राला किंवा इतर परमेश्वरामधल्या बाकीच्या कुठल्याच प्रभू येशू शिष्यांना कल्पना न देता करायला गेला. म्हणून त्याचा शेवट कशामध्ये झाला? फाशी, गळफास, आत्महत्या. आणि तरीही काही माणसं म्हणतात आमच्या घरातल्या या माणसाचं असं असं का झालं, थोडंसं तपासून बघ, तुला समजून येईल. मी तुम्हाला दबावाखाली ठेवण्याकरता म्हणत नसतो की मला प्रत्येक गोष्ट सांगून करा. मी ह्यासाठी म्हणत असतो की मी तुम्हाला परमेश्वराची इच्छा सांगू शकेन की सदर पाऊल तुम्ही उचलावं किंवा न उचलावं. जे पाऊल तुम्ही उचलायला चाललाय त्यामुळे तुमचं नुकसान आहे का फायदा आहे मी सांगेन ना तुम्हाला. कारण मला परमेश्वर सांगतो त्यांना सांग. त्यांच्या घराच्या जी मालकीन आहे त्या मालकीनीसोबत त्या बहिणीने बोलणं उठणं बसणं सुरू ठेवू दे. पण त्या घराचा जो मालक आहे त्यापासून मात्र ह्या बहिणीने लांब राहिलं पाहिजे. लांब म्हणजे किती लांब? कसलंच बोलणं नाही. मी सावध त्यांना करू शकतो ना. आणि जर समजा माझ्या पलीकडं माझ्या अप्रोक्ष त्या दोघांनाही ते सुवार्ता सांगायला गेले, त्या दोघांकरता सुद्धा जर त्यांनी प्रार्थना चालू केले, त्यांना हे नाही समजलं की मुलगा इतका लहान असून इतक्या अधेड वयाच्या स्त्रीच्या मागं चाललाय, मुलामध्ये हा विचार, मुलामध्ये ही कल्पना, मुलामध्ये ही वाईट वागणूक, मुलामध्ये या प्रकारच्या अशुद्ध आत्म्याचा प्रवेश कुणामुळे झाला? बापामध्ये असल्यामुळे झाला का बापामध्ये नसल्यामुळे झाला? असं म्हणलं जातं. आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, जे आडात नाही ते विहिरीत कुठनं येणार. ओढ्याला जर का पाणी नसेल तर विहिरीला पाणी कुठनं येणार? जर झऱ्यांचं पाणी आटलं असेल तर विहिरीला पाणी कुठनं येणार? त्याचा अर्थ काय? बापामध्ये जर चांगली गुण तर लेकरामध्ये चांगली गुण, बापामध्ये जर का वाईट गुण समजून घ्यायचं काम आहे. तर ताईने मी सावध केलं म्हणून एक ताई परमेश्वरामध्ये आपल्यामध्ये आता सध्याला स्थिर आहेत, सुवार्ता सांगतायत आणि तरी सुद्धा स्थिर आहेत. आणि ह्याच्या पलीकडं दुसऱ्या एक ताई आहेत, मी नाव घ्यायला जात नाही, समजून घ्या. आपल्या प्रत्येकाला माहिती त्यांची अवस्था काय झाली आहे, कशामुळे झाली आहे. कारण मी प्रत्येक वेळेस सांगत असतो जे करायचं ते सांगून करा. यामुळं नाही की मला तुम्हाला दबावाखाली ठेवायचं असतं, यामुळं की त्या संदर्भात परमेश्वराची जी काही इच्छा असेल मी तुम्हाला कळवू शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला मी कुठेतरी जबाबदारी सारखं बघतो. तुम्हाला मी फक्त परमेश्वराची विश्वास म्हणून बघत नाही. परमेश्वरामध्ये कुठेतरी मी असा प्रयत्न करत असतो, नाही ह्याचं वाईट नको व्हायला, तिचं वाईट नको व्हायला, त्यांच्या परिवाराचं वाईट नको व्हायला. भल्यापणांना सांगू न सांगू पण यांच्याकरता प्रार्थना करत राहू. अशा प्रकारचा विचार करणं परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये ते सगळं देण्यासाठी कुठंतरी उत्सुक करतं, ज्या कशाची आम्हाला खरोखर गरज असते. आपल्या सगळ्यांना मी एक परमेश्वरामध्ये खरोखर खूप चांगली गोष्ट सांगून जाते परमेश्वराच्या ह्या संदेशातनं, की आपण सगळेजण समजून घेतलं पाहिजे, जे आपण इतरांसाठी करणार नाही ना त्याची अपेक्षा स्वतःच्या जीवनामध्ये करू नका. गेल्या 2 वर्षापूर्वीपर्यंत 2023 पर्यंत 2022 पर्यंत मी कधीही कुठल्याही परमेश्वराच्या विश्वासांना अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याकरता सांगत नव्हतो. का सांगत नव्हतो? मी स्वतः अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराकडून कृपा प्राप्त केलेली नव्हती. ज्यावेळेस मला परमेश्वराकडून ती कृपा प्राप्त झाली, कोणती? अन्य भाषेमध्ये परमेश्वरासमोर प्रार्थना करण्याची, त्या दिवसापासून मी सगळ्यांना सांगत आहे, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याची कृपा देवाला मागा, परमेश्वराला कृपा मागा की देवा मला तुझ्याकडं अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता येऊ दे. आमच्या इच्छा, आमच्या गरजा तुझ्यासमोर आम्हाला अन्य भाषेमध्ये मांडता येऊ दे, आणता येऊ दे. इतरांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, संकट, आपत्ती, विपत्ती आहेत ते आम्हाला तुझ्या समोर अन्य भाषेमध्ये मांडता. म्हणजे मी समजून घेतलं जे माझ्याकडे नाही मी ते इतरांना देऊ शकत, माझ्याकडे पहिल्यांदा असलं पाहिजे, मग मी तुम्हाला देऊ शकतो. हेच आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये समजून घेणं आहे. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परमेश्वर तेव्हा काम करतो जेव्हा आपण इतरांच्या घरामध्ये त्या गोष्टी पाठवायचा प्रयत्न करतो. यामुळंच आज सुद्धा आपल्या भारतीय, त्यात महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये
एक पद्धत आहे. घरामध्ये काहीही गोडधोड करू द्या, नातेवाईकांना लगेच थोडंसं आपण नेऊन देतो, शेजाऱ्यांना लगेच आपण थोडंसं नेऊन देतो. का? त्यांच्या घरात चांगल्या गोष्टी दिल्याने लक्षात घ्या, त्यांना कळाले ज्यांनी अजून परमेश्वराला स्वीकार केलेला नाही, त्यांना दिलं तर आपल्या घरामध्ये येईल. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करते परमेश्वरामध्ये, संदेश फक्त ऐकू नका, संदेश पुढं पोहोचवायचं काम करा. संदेश चांगले आहेत. कुणाकुणाचं मत आहे चांगले संदेश वाईट असतात? आहे कोणाचं आपल्यापैकी मत संदेश वाईट असतात, संदेश नको ऐकायला त्रासदायक असतात? संदेश चांगले असतात. मग चांगली गोष्ट आपण आपल्यापुरती मर्यादित ठेवावी का? कमीत कमी आपल्या घरातल्यांना तरी सांगा. परमेश्वरामध्ये जे संदेश तुम्ही शिकता ना, ते कमीत कमी घरातल्यांना तर सांगायचं काम करा. मी कोणालाच म्हणणार नाही की बाहेर जाऊन सांगा. ॲटलिस्ट आपल्या घरातल्यांना तरी आपण संदेश सांगायलाच पाहिजे. लहानपणी मला परमेश्वरामध्ये एक गोष्ट आठवते. माझा लहान भाऊ पालकाची भाजी खात नव्हता आणि आमच्या आईने त्याला कधी खवल्याचा प्रयत्न केला पण नाही. खात नाही, जाऊ दे, खाऊ नको, का लहान होता ना, असो. मग एके दिवशी झालं असं, आम्ही आमच्या मावशीकडे गेलो तर आमच्या मावशीने आमच्या आईला सांगितलं की लेकरं जर का अशा भाज्या खात नसतील तर काहीतरी वेगळं बुद्धी लावून अन्न पाणी बनवायचं. जे काही बनवायचं आहे स्वयंपाक ते थोडंसं बुद्धी लावून काहीतरी वेळा बनवायचा. तिच्या लेकरांकरता, आमच्या भावांकरता ती काय करायची तिने आम्हाला सांगितलं, आमच्या आईला सांगितलं, सरळ पालकाचा ती भात बनवायची. पालक शिजवून घ्यायची, तिला पूर्ण बारीक करायची आणि जसं काही कोथिंबीर टाकली आहे त्या प्रकारे पालक भात शिजवताना त्यामध्ये फोडणीमध्ये टाकून द्यायची. उलट तो भात लेकरं आवडीने खातात. सांगायचा मुद्दा काय लक्षात घ्या, मी कुठं म्हणलंय तुम्हाला, जे संदेश मी तुम्हाला शिकवतो ते ॲज इट इज जाऊन तुमच्या घरच्यांना सांगा. काढ लोकऋषी वर्तमान 6 अध्याय 1 ते वचन, चल वाच, हा आता संदेश ऐक. असं मी कुठं म्हणलंय तुम्हाला? कधी म्हणलंय मी तुम्हाला असं की ॲज इट इज त्यांना संदेश सांगा? रोजचं पुस्तक 3 अध्याय, चला काढा वाचा. नामीच्या मनामध्ये होतं, बाळा तू तरुण आहेस, तू सुंदर आहेस, मी तुझी सासू जरी असले तरी तुझा पती पण वारलाय आता आणि माझा पण पती, तुझा सासरा पण आता वारलाय. तर आता काय कर, तू तुझ्या आई वडिलांच्या गावाला निघून जा, दुसरं एखादं लग्न करायचं असेल तर कर आणि सुखी संसार करत राहा. पण रुथ काय म्हणली, जे तुमचं गाव ते माझं गाव, जे तुमचे लोक ते माझे लोक, जेव्हा तुम्ही मराल तेव्हाच मी फक्त मोकळी होईन, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार, मला सोडून जा, मला सोडून जा, इथून पुढे असं सांगू. मी कधी म्हणलं तुम्हाला की ॲज इट इज जाऊन घरच्यांना असं शिकवा? समजत आहे का? आपल्या हेअरस्टाईलकडे बघून लोकांनी विचारलं पाहिजे, तुमचं सलून कुठलं आहे हो, तुमचा बार्बर कुठला आहे, तुमचा न्हावी कुठला आहे, जरा आम्हाला पण सांगा. तुमचे कपडे लय चांगले असतात, जरा आम्हाला पण सांगा कुठनं घेता, काय घेता. आपण रस्त्यावर वावरताना, दुकानामध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही जाताना येताना कुठून सुद्धा आपण का आपल्या डोक्यावर टॅग लावून फिरतो का, अमुक अमुक ठिकाणामध्ये मी या प्रकारचा हेअरकट घेतलेला आहे, मी जे शर्ट घातलेले आहेत ते मी अमुक अमुक कलेक्शनमधून घेतलेलं, असं का आपण लोगो लावून फिरतो का? दाखवतो ना आपण. मग आपल्या घरातल्यांना हे दाखवू का शकत नाही आपण की जे शिकतोय आपण? का दाखवू शकत नाही आपण? का दाखवू शकत नाही? मी म्हणून म्हणत असतो प्रत्येकाला, कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या गोष्टी, कामावरून बाहेर पडलं की तिथं सोडून यायचं. आपल्या गाडीला इग्निशन दिला, स्टार्टर मारलं, एन्जॉय करायचं जीवनाला. तिथून पुढे घरी राहणं फक्त घर आणि परमेश्वर. तुम्हाला संदेश शिकवत असताना माझं लहान लेकरू तिकडे रडत जरी असेल तरी मी तिकडे लक्ष देत नाही. कारण का, मला समजलंय हा वेळ मी तुम्हाला देऊन टाकलाय. ज्यावेळेस हा 1 तासाचा वेळ संपेल त्याच्यानंतर तुम्ही मला मेसेज करा, हां ढेकळं, नो रिप्लाय, का? मग त्यानंतर तो टाईम कोणाचा असतो? माझ्या परिवाराचा. पण जेव्हा तुमचा टाईम असतो त्यावेळी तुमच्यासाठी तो वेळ दिलेला असल्या कारणास्तव तुम्हाला बोलतो, तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी परमेश्वराची इच्छा समजावून सुद्धा सांगतो. मग परमेश्वर काय बघतो, हा आता तू मला शोभायला लागलास, आता जे मला तुझ्याकडनं खरोखर पाहिजे त्या प्रकारे तू वागत आहे, सांग तुला काय पाहिजे. आणि हेच करत होता शलमोन राजा, हेच करत होता शलमोन राजा.
म्हणून परमेश्वर त्याला काय म्हणला, माग तुला कोणता वर पाहिजे तो, तू काय मागशील ते तुला. बाप मेला तरी बापाचा राज्य कारभार त्याने एकदम चांगल्या प्रकारे सांभाळणं सुरू ठेवलं. तसं परमेश्वरामध्ये लक्षात घेऊ आपण सगळेजण, जे संदेश शिकतो ना ते फक्त आपल्या कानांना गरम करण्यापुरतं संदेश शिकू नका. किती छान संदेश होता आजचा. एवढं फक्त वाटण्यापुरतं संदेश नका शिकू. आपल्याला जबाबदारी मिळत हे लक्षात घ्या. रोज नवीन संदेशचा अर्थ रोज नवीन जबाबदारी. जितक्या जबाबदाऱ्या पार पाडाल तितकं परमेश्वराचा अधिक आशीर्वाद प्राप्त कराल. मी तुम्हाला खरोखर एक गुज गोष्ट, एक खरोखर गुपित गोष्ट, रहस्यमय गोष्ट आज तुम्हाला प्रगट करून जात आहे परमेश्वरामध्ये. परमेश्वराकडून आपलं घर, आपलं जीवन जर का आपल्याला खरोखर खूप वरच्या दर्जावर घेऊन जायचं आहे, वरच्या स्तरावर न्यायचं आहे, आपल्या घरातल्या प्रत्येकांना तारायचं परमेश्वर जर आपली इच्छा आहे ना, तर पहिल्यांदा इतरांच्या घरातल्यांसाठी तुम्ही प्रार्थना चालू करा. इतरांच्या घरातल्यांकरता सुवार्थ कार्य चालू करा. वचन काय सांगतं, कोणत्या संदेशाचा त्याच्या देशामध्ये सन्मान होत नसतो. मग स्वतःच्या घरच्यांना सुवार्थ सांगूच नका ना. काय करा मग, दुसऱ्यांना सांगा तुम्ही आमच्या घरी या सुवार्थ सांगायला. म्हणलं जात असं, आपण कान टोचू नये, ते ज्याने टोचावेत त्यांनी टोचावेत. मग गरजेचं नाही आपण जरी सोनार असलो तर आपल्या घरचे आपल्याकडे सोनार म्हणून बघतीलच. समजून घ्या, परमेश्वराचंच वचन पण जगातल्या भाषेत तुम्हाला सांगितलं. वचन काय सांगतं, संदेष्टाचा त्याच्या देशात सन्मान. पण हे वचन तुम्हाला समजावून सांगण्याकरता मी ॲज इट इज वचन तुम्हाला सांगितलं का. मी काय म्हटलं, सोनाराचा तो स्वतः जरी सोनार असला तर घरातले माणसं त्याकडे बघताना सोनार म्हणून बघणार नाहीत. दुसऱ्या सोनाराकडेच त्याने घरच्यांना घेऊन जायला पाहिजे. परमेश्वराचं वचनच, अर्थ तोच, शब्द बदलून सांगितलं मी. आपल्या घरातल्या समोर आपल्याला हेच करायचं आहे. समजत आहे का. म्हणून परमेश्वर सांगतो की सर्व इतर कृपादानांपेक्षा संदेश देण्याची जास्त उत्कंठा बाळगा. परमेश्वर भविष्यवाणीच्या कृपादानाच्या मागे लागा जास्त सांगत नाही. परमेश्वर आराधना तुम्हाला चांगली करता येऊ दे यासाठी प्रार्थना करा म्हणून जास्त सांगत नाही. प्रार्थना जास्त करता येऊ दे याकरता जास्त सांगत नाही. पण स्पष्ट वचन आहे असं, सर्व इतर कृपादानांपेक्षा संदेश देता यावेत याची उत्कंठा जास्त बाळगा. परमेश्वराने स्पष्ट सांगून ठेवलेले वचनामध्ये हे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्या मंडळीमध्ये आपण विचारलं पाहिजे, तुमचं ते दवाखान्याचं काहीतरी चाललं होतं, झालं का सगळं क्लिअर. आपण चौकशा केल्या पाहिजेत. हा ग्रुप मी तयार केला आहे कशासाठी, आपल्याला सगळ्यांना एकत्रित रीतीने बोलता यावं. हा ग्रुप आहे ना एक प्रकारे मोठ्या टेबलसारखा आहे, जिथं 23-24 खुर्च्या मांडल्यात आणि त्या 23-24 खुर्च्यांसमोर आपण सगळेजण एकत्र बसलोय. कुणीही काहीही बोललं तर प्रत्येकाला ऐकू जावं. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो, आपण ग्रुपवर असताना, हा ग्रुप आपला तयार केलेला असताना इथं विचार न करा प्रत्येकाला. तुमच्यामध्ये ते पगाराची काहीतरी, सॅलरीची काहीतरी एक कमतरतेची बाब तुम्ही सांगितली होती की सॅलरी पुरत नाही आहे पगारामध्ये तुमच्या. म्हणून आम्ही प्रार्थना केली. काही परमेश्वराने काम केलं का तुमच्यासाठी. नसेल केलं तरी सांगा, केलं असेल परमेश्वराला धन्यवाद तरी सांगा. एकमेकाला आपण जेवढं जास्त विचारू तेवढं परमेश्वर आपल्या घरामध्ये काम अधिक करतो. कृपादानामध्ये हे सुद्धा कृपादान आहे, मंडळीची विचारपूस करणारे. हे सुद्धा कृपादान आहे, मंडळीची विचारपूस करणारे. वाटतं आपल्याला असंच की पास्टर बेनिहिन सर असंच स्वतःच इतके मोठे झालेत, शक्य नाही. पास्टर ख्रिस सर, प्रॉफेट युबर्ट एंजल सर, खुद्द प्रभू येशू काय दाखवून दिला. प्रभू येशू, मी 12 शिष्यांची निवड केली आणि मग परमेश्वराचं सुवार्थ कार्य चालू केलं. चेक करून बघा वचनातनं. प्रभू येशूने डायरेक्टली सुवार्थ कार्य केलं नाही. पहिल्यांदा प्रभू येशूने पहिल्यांदा शिष्यांना निवडलं, काही लोकांची निवड केली आणि त्यांच्या सोबत परमेश्वराच्या राज्याची सुवार्थ गाजवायला सुरुवात केली. एकट्याने. हेच तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे. आपल्याला परमेश्वरामध्ये एकट्याने जगायचं देवाने सांगितलेलंच नाही आहे.